मालती, तुम्ही मनानं खरंच खूप चांगले आहात हो, पण या काळाच्या ओघात तुमचा चांगुलपणा कुठेतरी तुम्ही हरवून बसलात. त्या चांगुलपणाची जागा कडवटपणाने घेतली. राग आवरा, त्याचा त्रास तुम्हालाच जास्त होतो ना. राणीवरचा राग विसरून जा. अहो, जशी आपल्याला चिकू तशी राणी नाही का? मुलीसारखी आहे ती आपल्या. तिच्याही चुका पत्रात घ्या. ती लग्न करून आपल्या घरात आली, त्यात तिचा काय दोष? फक्त तुम्हाला वाटतं की तिचा काहीच दोष नाही, कारण तुम्ही तुमच्या डोळ्यांवर झापडं लावलीत. हे आधी बाजूला काढा, म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटेल. खूप मोठा गैरसमज झालाय म्हणून तुम्ही हे बोलताय. अहो, राणीवरती बुवांचे संस्कार आहेत. ती मुलगी ठरवून सुद्धा वाईट वागू शकत नाही. तुम्हीच तिचं लग्न लावून द्यायला निघाला होतात ना. सुदैवानं तिचं लग्न मोडलं आणि आपल्या इंद्रानं कधी नव्हे ते योग्य पाऊल उचलून तिच्याशी लग्न केलं. हा निव्वळ योगायोग नाही हो, हे विधिलिखित आहे. जे काही घडलं त्यात राणीचा काहीही दोष नाही, तिची काही चूक नाही. नुसतं खेळी आहे तिची. हे सगळं विधिलिखित आहे असं दाखवत ती हळूच आपल्या घरात शिरलीये. सगळं तिने जसं ठरवलं होतं ना तसंच केलंय. तिचे सगळे डावपेच मला आधीपासूनच माहित होते, पण असो तुम्हाला ते सांगून सुद्धा पटणार नाही. पण आता ते झाले ते आपल्याला मान्य करावं लागेल की नाही? तुम्ही राणीला सून म्हणून लवकर ऍक्सेप्ट करा. शक्यच नाही. तिची आणि माझ्या इंद्राची बरोबरी होऊच शकत नाही, त्यामुळे तिला सून मानण्याचा तर प्रश्नच येत नाही. आणि खरं तर महाडिकांची सून व्हायची तिची लायकीच नाही. बस बस चला. मागासपासून तुम्हाला शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, तो तुम्ही तुमचा हट्ट सोडायला तयार नाही आहात. आणि कोणाची लायकी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. दुसऱ्याला कमी लेखण्याची सवय सोडा. आता एक दिवस तुमच्यावर पश्चाताप करायची वेळ येईल. पश्चाताप करण्याची वेळ माझ्यावर नाही, तुमच्यावर येणार आहे. त्या तुमच्यावर येणार आहे. त्या दरिद्री पोरीची बाजू. बघा, तुमच्या त्या राणीची लायकी बघा. महाडिकांची सून चक्क चक्क सायकल वरून येते. बघा. मालती, तिला येऊ द्यात. तिचा आनंदानं स्वीकार करा. तिचं चुकत असेल नीट समजावून सांगा. आणि आता मी तुम्हाला जे काही सांगितलं त्याचा तुम्हीही विचार करा. तुम्ही मला काहीही सांगितलं तरी आज मी हिला सोडणार नाही. हे बघ भावा, आलं तुझं घर. चल जाऊ का मी आता? अरे जाऊ काय जाऊ? आता दारापाशी आलं घरात नाही येणार होय? चल घरात चल. अगं नाही, जातो मी. अरे जातो काय? सोड सायकल स्टँडला लावतो. हा जाऊ दे की मला. चल ना, चहा टाकते मस्त, गप्पावरून मारू. अगं ही काही वस्तीतलं घर आहे तवा, ही तर पाय ठेवायला बी कस तरी होते. जातो भावा मी. अरे पण आता मी राहते की नाही इथं? अरे माझ्यासाठी चल. अगं नाही नाही, परत येईन. जातो मी. अरे गोट्या असं काय करतो? तुला माझ्या हातचा चहा आवडतो ना? मस्त चहा टाकते, आपण गप्पा मारू. तू असं काय करतोय गोट्या सारखं सारखं? नाही भावा, जातो मी. परत येईन मी कवा तरी. जातो. असं काय करतोय? परत येतो भावा. गोट्या थांबला असं की थोडा वेळ? नाही नाही, येतो परत. गोट्या काय गई ही फडतू सायकल गेट मधून आतमध्ये का आणलीस? वस्तीतली एक घाण ऑलरेडी घरात असताना ही सायकल आतमध्ये आणलीस? अहो तुम्ही असं काय बोलताय? तो फक्त मला सोडायला आला होता, घरात पण नाही आला. बघा मी काय गे, तू सायकल वरून आलीस? महाडिकांच्या इज्जतीचं तुला काही पडलं आहे का नाही? आम्ही आमचा मान सन्मान खूप मेहनतीने कमावलाय, तो असा धुळीला मिळवायला निघालीस?
का आलीस तू त्या भिकारड्या सायकलवरून? अख्ख्या गावासमोरून आली असतील ना आमच्या अब्रूचे धिंदवडे काढत. बोल ना. फक्त तुझ्यामुळे अख्ख्या गावात चर्चा होई आता की महाडिकांची सून सायकलवरून घरी आली. तुला तर अब्रू नाहीच आहे ग, पण निदान आमच्या इज्जतीचा तरी विचार करायचा होतास ना. लोक आम्हाला हिणवतील, आमच्या तोंडात शेण घालतील आता. नाही तुला तेच हवं असेल ना, म्हणून आली असशील सायकलवरून मुद्दाम घरी. मी असं का करेल? नाही हो, माझ्या मनात पण असं काय नव्हतं. एक शब्द बोल नकोसा. महाडिकांच्या अब्रूशी खेळ केलास ना तू. आता बघ मी काय करते. काय झालं इंद्रा? थोडं टायर मध्ये प्रेशर कमी वाटतोय मला. हा इनामदार बोला. हो नाही, तुमची ऑर्डर ऑन टाइम डिलिव्हर होईल, काही काळजी करू नका. हो तुम्ही एनी टाइम कॉल करू शकता, काही काळजी करू नका. हो मी त्याबद्दल विक्रांतशी डिस्कस करून तुम्हाला कळवतो. हो इनामदार ना, त्यांची ऑर्डर आज होईल डिस्पॅच. ओके. हे बघ, सगळ्या गोष्टी ऑन टाइम झाल्या पाहिजे. आणि गाडगेंच्या ऑर्डरचं काय स्टेटस आहे? वर्क इन प्रोग्रेस आहे, अचिवेबल आहे, डोंट वरी. ओके. मशीन मेंटेनन्सचं काय झालं? मी चेक केलंय पण अजून ते झालं नाही, होईल. ओके. उद्याच्या उद्या ते झालं पाहिजे. बरं, प्रोडक्ट डिझाईन आणि मटेरियल क्वालिटी या 2 डिपार्टमेंट्सवर व्यवस्थित फोकस कर आणि प्रत्येक डिपार्टमेंटला व्हिजिट कर, त्याचे रिपोर्ट्स मला आणून दे. कधीपर्यंत देशील? 1 वीक जाईल ॲटलिस्ट. अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? 1 वीक मागतोयस? हे बघ, आपण ऑलरेडी डिले आहोत. मला उद्याच्या उद्या सगळे रिपोर्ट्स हवे. उद्या? हो उद्या. इंद्रा, नाही मला राहून राहून तुला विचारावंसं वाटतंय, काय या लग्नाच्या गडबडीत आपल्याला वेळ नाही मिळाला. तू लग्न करणार नाहीस असा डिसिजन घेतला होतास. बरं केलंस तर त्या राणीशी केलंस. सिच्युएशन काय होती सगळं तुला माहिती आहे, सांग ना. ऑफकोर्स आय हॅव ऑब्झर्व एव्हरीथिंग. पण तू त्या राणीचा तिरस्कार करायचास, ती तुझ्यासारखी डोक्यात जायची, तरी पण तू तिच्याशीच लग्न केलंस. इजंट इट स्ट्रेंज? हो स्ट्रेंज तर आहे. हे बघ विक्रांत, त्या मोमेंटला त्या मुलीसाठी जर कोणी उभं राहिलं नसतं ना, तिच्या आयुष्याची वाट लागली असती. हो तिच्याबद्दल राग आहे माझ्या मनात, पण तो कामाबद्दल आहे. त्या क्षणी एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता, म्हणून त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. दॅट्स इट. इज इट? ऑफकोर्स. तुला काही वेगळं कारण वाटतंय का?